विद्यार्थी मित्रांनो, DS मॅथ्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आपण बघत आहोत लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल प्रॅक्टिस सेट 1.1. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. त्यातलं तिसरं एक्झाम्पल. तिसरं एक्झाम्पल 2x - 3y = 9, 2x + y = 13. तर एक सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करताना सगळ्यात पहिली स्टेप आपण काय करतो? नंबरिंग. तर करूया नंबरिंग. 2x - 3y = 9. Call this as equation number 1. इक्वेशन नंबर 1 घेऊया त्याला. त्यानंतर दुसरं 2x + y = 13. त्याला देऊया इक्वेशन नंबर 2. त्यानंतर पुढची स्टेप आहे जो yचा किंवा xचा कोइफिशियंट आपल्याला सारखा करायचा आहे. तर इथे बघितल्या आपल्याला समजतं xचा कोइफिशियंट 2 आहे, इथे पण 2 आहे. xचा कोइफिशियंट सारखा असल्यामुळे त्याला कॅन्सल करणं खूप सोपं आहे. आपल्याला कुठल्याही इक्वेशनला मल्टिप्लाय करायची गरज नाही. तर आपण काय करूया? xला कॅन्सल करूया. दोघांचे साइन सेम असल्यामुळे आपल्याला इथे सबट्रॅक्शन करावे लागणार आहे. देअरफॉर consider equation 1 minus equation 2. इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 मायनस करूया. देअरफॉर we get 2x - 3y = 9, 2x + y = 13. आपल्याला करायचं आहे सबट्रॅक्शन करताना होतील साइन चेंज. याचं प्लस आहे ते होईल मायनस, याचं प्लस आहे ते होईल मायनस, याचं प्लस आहे ते होईल मायनस. त्यानंतर आता 2x - 2x कॅन्सल. -3y - y -3y - y -4y = 9 - 13. 9 - 13 -4. This minus get cancel. 4y = 4. तर हे मायनस कॅन्सल झालं. 4y = 4. y = 4/4. y = 1. yची व्हॅल्यू आली 1. आता ही yची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये पुट करूया. तर इक्वेशन 2 मध्ये पुट करूया. पुट y = 1 इन इक्वेशन 2. पुट y = 1 इन इक्वेशन 2 we get. तर इक्वेशन 2 मध्ये जिथे y आहे तिथे आपण 1 लिहूया. 2 × x ॲज इट इज, 2x ॲज इट इज प्लस y ची व्हॅल्यू आहे 1 = 13. हा 1 तिकडे जाऊन मायनस होईल. 2x = 13 - 1. 2x = 12. x = 12/2. x = 6. 2 1 जा 2, 2 6 जा 12. बेक बे बेसक 12. x ची व्हॅल्यू आली 6. Therefore required solution is काय असेल? रिक्वायर्ड सोल्युशन x, y. x ची व्हॅल्यू आहे 6, y ची व्हॅल्यू आहे 1. या पद्धतीने सॉल्व केलं आहे आपण तिसरं एक्झाम्पल.